गुड मॉर्निंग एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. सकाळी सकाळी अव्यूसाठी छान असं थालीपीठ बनवलं होतं. तो त्याच्या हाताने एन्जॉय करत होता. बाहेर असं छान ऊन पडलं आहे. त्याचबरोबर माझी आंघोळ झाली. अव्यूचे कपडेसुद्धा धुवून रेडी आहे. त्यानंतर ते वाळू घातले आणि लगेच मग देवपूजा करायला घेतली. देवाची पूजा केली की अगदी मन प्रसन्न वाटतं. त्यानंतर मला एक व्हिडिओ शूट करून घ्यायचं होतं माझ्या रेसिपीचं. तेच मी शूट करायला इथे घेतलं होतं. आता मी ते शूट करत आहे आणि माझं बाळ एवढ्या आतुरतेने मला बघत होता की आई नेमकं करते तर करते काय, आणि हे असं बाजूला हे का ठेवते, सतत त्याला का हात लावते, असे खूप सारे प्रश्न त्याच्या चेहऱ्यावर दिसत होते. प्रीतमला छोटीशी भूक लागली होती म्हणून त्याला सॉल्टेड पीनट्स दिले, जे की आम्ही कालच इथनं बाहेरून घेऊन आलो होतो गोकुळमधनं, आणि टेस्टला ते खूप छान होते. मला हे घरी बनवता येत नाही. त्यानंतर आमच्या फ्रीजच्या वस्तू सोफ्यावर आणि खायच्या वस्तू जमिनीवर अशा नेहमीच पडलेल्या असतात. नेहमीच म्हणजे मी नेहमी उचलत पण असते, पण अव्यूचं असं असतं खाल्लं की लगेच खाली फेकायचं किंवा खालीच बसून खायचं. आणि टॉईज आजकाल आमची गॅलरीमध्ये राहायला लागले आहे, कारण खाण्याबरोबर टॉईजसुद्धा घरात इकडे तिकडे पसरलेले असतात. आजचा मेन्यू थोडा स्पेशल होता. ह्या दोन्ही गोष्टींची रेसिपी लवकरच तुमच्याशी शेअर करणार आहे. आज झोप आम्ही काढलीच होती. त्यानंतर इव्हिनिंगला घराच्या बाहेर पडलो. आज खूप मोठा दिवस होता, कारण अव्यूचं ऑपरेशन झाल्यानंतर त्याला जे स्टिचेस लागले होते आणि त्यानंतर त्याच्यावर जे बँडेज होतं ते आज निघणार होतं. ऑलमोस्ट 8 दिवस झाले आणि त्याच्या आधीचे 15 दिवस, असा पाऊण महिना आमच्यासाठी इतका डिफिकल्ट गेला आहे जे मी शब्दात तुम्हाला सांगू शकत नाही. प्रत्येक रात्री झोपताना भीती आणि सकाळी उठल्यानंतर आज काय होईल, आज अव्यू कसा रिॲक्ट करेल आणि किती त्रास दिला, सगळ्या गोष्टींचे प्रश्न माझ्या पुढे उभे राहायचे. त्यानंतर आज दिवस खराब होता की चांगला माहिती नाही. आमच्यासाठी चांगलाच होता, पण पार्किंग आम्हाला काही मिळाली नाही. 600 ते 700 मीटर डिस्टन्सवर हॉस्पिटलपासून गाडी लावावं लागली आणि त्यानंतर पायी हॉस्पिटलला निघालो. त्यानंतर अव्यू इथे भरपूर खेळत होता, मस्त मज्जा करत होता. त्याला त्रास असा काही आहे नाही. कधी कधी त्याची चिडचिड होते, इचिंग होते, त्यामुळे आपण त्या गोष्टी समजू शकतो. अव्यू इथे खेळत तर आहे, त्याला माहिती नाही आपण हॉस्पिटलला आलो आहे म्हणून. हॉस्पिटलला आल्या अव्यू नेहमी आनंदी असतो, कारण त्याला त्याच्या वयाच्या भरपूर लोक इथे दिसत असतात. पण जसं आम्ही हॉस्पिटलच्या आत म्हणजे डॉक्टरांकडे आतमध्ये गेलो तसंच त्याचं रडणं सुरू होते. आता तो प्रत्येक डॉक्टरांचे चेहरे ओळखायला लागला आहे. काईटमध्ये असू द्या किंवा ऑरिनामध्ये असू द्या, प्रत्येक ठिकाणी डॉक्टर दिसले की आम्ही लगेच रडायला लागतो. त्यानंतर आम्ही हॉस्पिटलमधनं आमचं सगळं काम आवरलं आणि बाहेर पडलो. काय झालं हॉस्पिटलला, कसं झालं ते सगळं तुम्हाला पुढे सांगते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी इथे खूप हॅप्पी होती, कारण प्रीतमने मला प्रॉमिस केलं होतं सगळं ओके असेल तर FC रोडला तुला शॉपिंगला घेऊन जाईल, आणि अव्यूला सुद्धा असं बाहेर फिरायला आवडतं म्हणून आम्ही डिसिजन घेतलं होतं. पण झालं असं, तिथे गेल्यानंतर आम्हाला कळलं की तिथे पार्किंगच अवेलेबल नाही आहे, आणि म्हणून माझा चेहरा असा पडला होता. मग बाहेरूनच काय FC रोडला बघायचं आणि मन मारत मारत दगड ठेवून पुढे निघायचं. FC रोडला गेलं ना मला खूप छान वाटते. जरी मी 50 रुपयाची वस्तू विकत घेतली तरी सुद्धा सगळीकडे फिरायला आणि गोष्टी बघायला प्रत्येकच मुलीला आवडत असेल, आणि मला सुद्धा आवडते. त्यानंतर घरी गेली, फ्रेशनअप झाली, चेंज केला. आता प्रीतमला कळालं होतं की बायको रुसली आहे म्हणून तिला मनवायसाठी तो पाणीपुरी खायला घेऊन जात होता. त्यातही त्याची रिक्वेस्ट होती की आज प्लीज गाडी तू चालव, म्हणून मी गाडी चालवायला घेतलं. त्यानंतर आम्ही गेलो पाणीपुरी खायला. इथे बाजूलाच एक ना खूप छान असं स्ट्रीट फूड मिळते. पाणीपुरी आमची नेहमीच फेवरेट आहे, ती कशी असू द्या पण टेस्टला चांगली पाहिजे, म्हणून आम्ही पाणीपुरी खायला इथे आलो. मस्त अशी पाणीपुरी एन्जॉय केली. मी पण खाल्ली आणि प्रीतमने सुद्धा खाल्ली. त्यानंतर प्रीतमला इथे ओली भेळसुद्धा खूप आवडते, म्हणून आम्ही ओली भेळसुद्धा घेतली. इथे त्याचं चाललं होतं प्रीतमचं की दीपिका तू नको खाऊ, आज ही जी भेळ आहे ही पूर्ण मी खाणार आहे. कारण भेळ मलाही आवडते, पण मी मोस्ट ऑफ टाईम भेळ खायचं टाळते, कारण मला त्याने ॲसिडिटी होते. पण चला असो, ही भेळ खरंच खूप छान होती. मी थोडीशी टेस्ट केली. त्यानंतर ती प्लेट प्रीतमने घेतली आणि त्यानंतर त्याने मला एकही घास दिला नाही. पण अव्यूला ती भेळ आवडली होती म्हणून आम्ही त्याला थोडीफार ती भेळ दिली, जास्ती नाही. त्यानंतर आज प्रीतमचं स्ट्रिक्ट होतं की आज मला बाहेरचंच खायचं आहे, मला घराचं काही खायचं नाही, म्हणून घरी येताना त्याने त्याच्यासाठी मोमोज पण आणले. चला भेटूया, बाय.